धुळे जिल्ह्यातल्या एका कोपऱ्यात असलेल्या हट्टी इथल्या धनगर बहुल समाजात सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला। यामागे एका अल्पशिक्षित पण उदार अंतःकरणाच्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे। अहिल्याबाई होळकरांचा वारसा जपणाऱ्या या संवेदनशील शेतकऱ्याच्या कामगिरीवर हा विशेष वृत्तांत। साठीच्या घरातले अल्पशिक्षित रामा वाघ यांनी तब्बल 54 जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचा खर्च एकट्यानं उचलला। सततच्या नापिकी आणि दुष्काळानं हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात पैशांअभावी लग्न सोहळे थांबले। त्यावर उपाय म्हणून रामा वाघ यांनी शेतीतून 1-1 रुपया जमा करून एकवटलेली पुंजी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी देण्याचा निर्धार केला आणि तब्बल 5.5 लाखांचा खर्च त्यांनी हटकर समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यावर केला। जर आपण अशा पद्धतीने विवाह केले, ते गरिबांचे लग्न आपण स्वतःच्या खर्चाने लावून दिले 60-70 लग्न, तर आपल्याला हा चांगला कार्यक्रम होईल असं माझ्या हृदयाला वाटलं, म्हणून मी या कार्यक्रमाचे नियोजन केलं। समाजातल्या प्रत्येकानं या सामुदायिक विवाह सोहळ्याचा आदर्श घेतल्यास खर्चात बचत होईलच, शिवाय गरीब कुटुंबांवरचा आर्थिक आणि मानसिक बोजाही कमी होईल, अशी प्रतिक्रिया या सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांनी दिल्या। समाजाने बी सामूहिक विवाहाचा मेसेज घ्यावा की सामूहिक विवाहामध्ये लग्न केल्यावर सगळ्याच गोष्टींची, वेळेची, पैशांची, सगळ्यांची बचत होते आणि समाजाने याच्यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा। पैशांमुळे लोक आत्महत्या करतात आणि त्या आत्महत्या थांबण्याकरता असा मेळावा कायम चालावा ही आमची इच्छा आहे। राज्याचे रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं। 54 जोडप्यांचं सामूहिक विवाह हा बिना खर्चाचा हा पार पडलेला आहे। मला असं वाटतं की समाजामध्ये, राज्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये केलेला हा कार्यक्रम हा आदर्श ठरणार आहे। सामुदायिक विवाह सोहळ्याचं महत्त्व हट्टीसारख्या मागास गावाच्या लक्षात आलं। रूढी परंपरांना मूठ माती देत त्यांनी आपल्या कृतीतून नवा आदर्श ठेवलाय। प्रशांत परदेशी, झी मीडिया, हट्टी, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।